आजकाल लहान मुलांना जे काही बिस्किट असतील, चिप्स असतील, वेगवेगळे कुकीज असतील किंवा फ्रूट ज्युसेस असतील, या सगळ्यांची जी काही सवय लागलेली आहे, पालक देखील कधीतरी खाल्लं म्हणून काही होत नाही असं म्हणून त्यांच्या जिभेला सतत ती सवय लागायला लागते आणि त्याचा इंटेक हा वाढायला लागतो आणि अर्थातच त्यांच्या लाँग टर्म हेल्थवरती याचे दुष्परिणाम हे होत असतात. तर नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा आणि या व्हिडिओमध्ये आपण हे असे काही पदार्थ बघणार आहोत जे लहान मुलांना कधीतरी देणं देखील त्यांच्या शरीरासाठी घातक ठरू शकतं. त्यांच्या इन फ्युचर हेल्थवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि अर्थातच त्याचे अल्टरनेटिव्स देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे बिस्किट्स. यामध्ये किलोने साखर, वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स, फॅट्स, मैदा आणि फक्त बिस्किटच नव्हे, वेगवेगळ्या प्रकारचे कुकीज असतील, तुमचे रस्क असतील किंवा वेगवेगळे बार्स असतील, कितीही जरी ते सांगत असतील हेल्दी आहे किंवा ह्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू एवढी आहे, तरी देखील त्यामध्ये साखरेचं प्रमाण हे अधिक प्रमाणामध्ये असतं. नॅशनल डाएट अँड न्यूट्रिशनच्या सर्वेनुसार असं आढळून आलं की 1.5 ते 3 वर्षामधील मुलं जी काही अल्ट्रा प्रोसेस फूड ज्यामध्ये अधिक प्रमाणात साखर आढळून आली असे पदार्थ ते जर का सातत्याने दररोज खात असतील तर ते जवळपास 7 टेबलस्पून इतकी साखर दररोज खात आहेत. साखर म्हणजे एक प्रकारच्या कॅलरीज आहेत आणि या कॅलरीज जर का शरीरात गेल्या आणि शरीराने जर का त्याचा उपयोग ॲज अ फ्युएल केला नाही तर अर्थातच त्याचं रूपांतर शरीरामधील एक्सेस फॅटमध्ये होतं आणि अर्थातच हे फॅट्स वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात. उदाहरणार्थ डायबिटीज असेल किंवा ओबेसिटी असेल, लठ्ठपणा असेल, दात किडणे असतील, हे आणि या व्यतिरिक्त वेगवेगळे आजार भविष्यामध्ये उद्भवू शकतात. यावरती बेस्ट अल्टरनेटिव्ह सांगायचा म्हणजे मखाना. मखाना पहिले तर हलकं फुलकं असतं, लो कॅलरीज असतात, त्यामुळे जर का त्याला तुपामध्ये थोडंसं फ्राय केलं तर हे स्नॅक्ससाठी उत्तम असतात. यामध्ये दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे चिप्स. यामध्ये देखील किलोने मीठ म्हणजेच एक्सेस सोडियम असतात, वेगवेगळ्या प्रकारचे फॅट्स असतात आणि कित्येक दिवस जुन्या तेलामध्ये हे चिप्स फ्राय केले जातात. आणि एवढंच नाही तर बटाट्याच्या आणि कॉर्नच्या नावाखाली ते सोडून यामध्ये सगळं असतं. यामध्ये प्रामुख्याने ट्रान्स फॅट्स आढळून आले. ट्रान्स फॅट्स म्हणजे हे एक प्रकारचे बॅड फॅट्स असतात जे शरीरासाठी अत्यंत घातक असतात. जर का हे फॅट्स आपल्या शरीरामध्ये गेले, अर्थातच मी जसं म्हटलं हे बॅड फॅट्स असतात, यामुळे शरीराला अत्यंत वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. जसं तुमचं डायबिटीज असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर असतील. कॅन्सर का? कारण ह्याच्यामध्ये ॲक्रिलामाइड नावाचं केमिकल फॉर्म होतं आणि हे कार्सिनोजेनिक असतं. वेगवेगळ्या हृदयासंबंधित आजार भविष्यामध्ये उद्भवू शकतात. अल्झायमर डिसीज म्हणजेच स्मृतिभ्रंश आणि डायबिटीज देखील भविष्यामध्ये उद्भवू शकतात. आता तुम्ही म्हणणार हे तर उतार वयात होण्याचे आजार आहेत किंवा हे भविष्यामध्ये उद्भवणारे आजार आहेत, पण एवढंच नाही तर स्टडीजमध्ये असं देखील आढळून आलं आहे, जे लोक सातत्याने या ट्रान्स फॅटचं सेवन करत आहेत, म्हणजेच या अल्ट्रा प्रोसेस फूडमधून त्यांच्या शरीरामध्ये हे ट्रान्स फॅट्स सतत जात असतील तर त्यांना लिव्हर डॅमेज असेल, स्त्रियांमध्ये इनफर्टिलिटी, हायपरटेन्शन यासारखे विविध आजार देखील होऊ शकतात. यासाठी बेस्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे तुम्हाला जर का बटाट्याचे चिप्स खायचेच असतील तर घरामध्ये बटाटा घ्या, बटाट्याचे कापं करा आणि ॲक्च्युअलमध्ये तो बटाटा ताजा फ्राय करा आणि ते चिप्स खाण्याचं ट्राय करा. किंवा याला बेस्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे आपल्या देशामध्ये मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे असतील, जसं उदाहरणार्थ पोह्याचा चिवडा असेल किंवा भाजलेले फुटाणे असतील, शेंगदाणे असतील, हे स्नॅक्ससाठी अत्यंत उत्तम असतात. यामध्ये तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे फ्रूट ज्युसेस. ॲक्च्युअल फ्रूट 0, ॲक्च्युअल फायबर 0, बट शुगर इन केजीज. जरी तुम्ही घरी ताजं कुठल्याही फळाचं ज्यूस बनवा किंवा बाहेरून पॅक्डवालं फ्रूट ज्यूस आणा, यामध्ये ॲक्च्युअल फायबर काहीच नसतं. जरी तुम्ही घरी ॲक्च्युअल ताजं फळाचं ज्यूस बनवलं
तरी पूर्णपणे फायबर निघून जातं आणि जे काही ज्यूस असतं त्यामध्ये फक्त एक साखरेचं पाणी असतं. आणि जेव्हा तुम्ही हे ज्यूस पितात तेव्हा शरीरामधली शुगर मात्र रॉकेटच्या स्पीडने स्पाइक अप होते. आणि ह्याच साखरेमुळे आपण वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देत असतो. उदाहरणार्थ टाइप 2 डायबिटीज असेल, हृदयासंबंधित आजार असतील किंवा अगदी कॅन्सर. येस, रिसर्चमध्ये असं प्रूव्ह झालेलं आहे की 13% चान्सेस किंवा रिस्क असते जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे फ्रूट ज्यूस पिले तर तुम्हाला भविष्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, असं रिसर्चने प्रूव्ह देखील झालेलं आहे. आपल्याला ह्या गोष्टी ऐकायला छोट्या वाटतात, पण ह्याच भविष्यामध्ये वेगवेगळ्या आजारांचं कारण होऊ शकतात. आणि काही रिसर्चमध्ये असं देखील आढळून आलेलं आहे की ह्या फ्रूट ज्युसेसमध्ये कधी-कधी लीड, कॅडमियम यासारखे टॉक्सिक मेटल देखील वापरले जातात. सो याच्यावरती बेस्ट सोल्युशन किंवा अल्टरनेटिव्ह म्हणजे डायरेक्ट ॲक्चुअल फळ खा रादर दॅन टेकिंग ज्यूस. ज्यूस घेणं शक्यतो टाळा. यामध्ये चौथा पदार्थ आहे तो म्हणजे बेकरी आयटम्स. ब्रेड असेल, पाव असेल, पेस्ट्रीज असतील किंवा केक्स असतील, बिस्किट्स देखील यामध्येच इन्क्लूड होतात. यामध्ये देखील शुगर, मैदा, वेगवेगळ्या प्रकारचे फॅट्स अधिक प्रमाणात वापरले जातात. यामध्ये देखील ट्रान्स फॅट्स आढळून आलेले आहेत. ट्रान्स फॅट्स म्हणजे आपल्या शरीरासाठी बॅड फॅट्सचा रोल प्ले करतात. आणि एवढंच नाही तर यामध्ये ॲक्रिलामाइड जे एक असं केमिकल आहे, जेव्हा तुम्ही एखादं अन्न हाय टेम्परेचरला जाऊन कुक करतात तेव्हा हे केमिकल रिलीज होतं. मग त्या कुकिंगमध्ये रोस्टिंग असेल, बेकिंग असेल, टोस्टिंग असेल, कुठलाही कुकिंगचा प्रकार असू दे, जेव्हा तुम्ही अन्न हाय टेम्परेचरला जाऊन कुक करतात तेव्हा अन्नाला चॉकलेटी कलर येतो आणि ॲक्रिलामाइड नावाचं केमिकल रिलीज व्हायला लागतं. आणि हे केमिकल अर्थातच कार्सिनोजेनिक असतं आणि त्यामुळे हे शरीरासाठी अत्यंत घातक आहे. हे बेकरी प्रॉडक्ट्स एकतर वेस्टर्न कल्चरमधून आपल्यापर्यंत आलेले आहेत. आपले पूर्वज थोडीच कधी ब्रेड असेल किंवा पाव असेल, कधी पेस्ट्री असं त्यांनी खाल्लेलं नाही आहे. सो अर्थातच आपल्या मुलांना देखील या पदार्थांपासून शक्य तेवढं दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांना सुरुवातीला या एका सर्टन एजपर्यंत या बेकरी आयटम्सला किंवा या कुठल्याही अल्ट्रा प्रोसेस फूडला इंट्रोड्यूसच करू नका. म्हणजे त्यांना कधी समजणारच नाही. भविष्यात त्यांना जेव्हा समजायचं तेव्हा समजू देत, पण शक्यतो ॲज अ पेरेंट, ॲज अ पालक म्हणून तुम्ही या पदार्थांना तुमच्या मुलांना इंट्रोड्यूसच करू नका. आणि प्रेफर करा की तुम्ही त्यांना घरची भाजी चपातीच द्याल. इव्हन तुमची पावभाजी देखील तुम्ही सुद्धा ट्राय करू शकतात. भाकरी किंवा चपातीसोबत खाऊन बघा, अत्यंत चांगली लागते. सो पाव किंवा ब्रेड खाल्लं नाही म्हणून आपण मिसळ पाव किंवा पावभाजीची भाजी खाऊच शकत नाही असं नसतं. नॉर्मल चपाती आणि भाकरीसोबत सुद्धा ती सेमच आणि चांगलीच लागते. यामध्ये 5वा पदार्थ आहे तो म्हणजे नूडल्स. जवळपास 10,000 लोकांवरती रिसर्च करण्यात आला जे सातत्याने नूडल्स खात होते. आणि या रिसर्चमधून असं आढळलं की या नूडल्समध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मीठ म्हणजेच हाय क्वांटिटी ऑफ सोडियम, जवळपास 1700 mg पर पॅकेटच्या मागे एवढं मीठ या नूडल्समध्ये असतं. आणि त्याबरोबरच लगेचच 2022मध्ये दुसरा स्टडी झाला. त्यानुसार असं आढळून आलं की जे लोक खूप जास्त प्रमाणामध्ये अल्ट्रा प्रोसेस फूड खात आहेत त्यांना जवळपास भविष्यामध्ये 25% चान्सेस किंवा रिस्क असते की डिमेन्शिया देखील होऊ शकतो. त्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर असतील याचा डायरेक्ट परिणाम मेंटल हेल्थवरती, मेंदूवर देखील होतो. आणि यामध्ये असं देखील आढळून आलं की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॉक्सिक मेटल, लीड, कॅडमियम सारखे घातक मेटल्स देखील वापरले जातात. सो जगामध्ये कितीही भारी तुम्ही नूडल्स आणा, त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये मैदा, तेल असेल, पाम ऑइल असेल किंवा एक्सेस अमाऊंट ऑफ सोडियम हे आढळून येणार आहे. सो शक्यतो हे कोणतेही नूडल्स खाणं टाळा. आणि यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आतड्यांचं एकतर स्ट्रक्चर असं आहे की ते बॉडीमध्ये पोटापासून ते ॲनसपर्यंत कॉईल शेपमध्ये फिट केलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं कुठलाही अन्नपदार्थ असू दे की आपण आज खाल्ला आणि उद्या पोट साफ झाल्यामुळे तो शरीरातून बाहेर गेला. पण
कुठलाही अन्नपदार्थ असू दे, त्याचे बारीक बारीक कण हे आतड्यांमध्ये अडकलेले असतात. आणि जेव्हा स्पेसिफिकली ह्या नूडल्स खातो, अल्ट्रा प्रोसेस फूड जेव्हा आपण खातो, ह्या नूडल्सचे स्ट्रँड्स जे काही असतात ना, हे आतड्यांमध्ये अडकतात आणि ते निघत नाहीत. जरी तुम्ही दुसऱ्या दिवशी पोट साफ केलं तरी ते त्यामधून बाहेर पडत नाहीत आणि ते तिथेच कुजतात, तिथेच सडतात आणि अर्थातच वेगवेगळ्या आजारांना ते निमंत्रण देत असतात. सो शक्यतो हे नूडल्स खाणं पूर्णपणे अव्हॉइड करा. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला नूडल्स खावेसे वाटतच असतील तर याच्यावरती बेस्ट अल्टरनेटिव्ह किंवा उपाय म्हणजे आपल्या शेवया असतील, पोहे असतील किंवा उपमा. सो नूडल्स खाणं पूर्णपणे टाळा आणि लहान मुलांना तर चुकून सुद्धा देऊ नका, कारण त्यांची बॉडी ऑलरेडी डेव्हलपमेंट स्टेजमधून जात असते, बॉडी पूर्णपणे डेव्हलप नसते. सो लहान मुलांना देणं शक्यतो टाळा. यामध्ये 6वा पदार्थ आहे तो म्हणजे चॉकलेट्स. आज तू हे काम कर, मी तुला चॉकलेट देईल, चांगले मार्क मिळव, चॉकलेट देईल, चांगला अभ्यास कर, मी तुला चॉकलेट देईल, असं सातत्याने आपण लहान मुलांना म्हणत असतो आणि देतही असतो. त्यामुळे लहान मुलांचा आवडीचा पदार्थ चॉकलेट झालेला आहे. पण जगातले सगळेच ब्रँड चांगले चॉकलेट बनवतात असं नाही आहे. खूप चीप क्वालिटीचे, खूप कमी किमतीचे प्रॉडक्ट्स वापरून चॉकलेट फॅक्टरीमधून बनवले जातात. त्यामुळे चॉकलेट्स हे शरीरासाठी चांगलेच असतात असं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलं हे पूर्णपणे वाढलेले नसतात, ते त्यांच्या डेव्हलपिंग स्टेजमधून जात असतात. त्यामुळे अशा वेळेला होतं काय, जेव्हा तुम्ही लहान वयातच मुलांना सातत्याने चॉकलेट जर देत असाल तर त्यांच्या डेव्हलपमेंटवरती याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला फक्त एकच कारण माहिती आहे, दात किडतात. पण या व्यतिरिक्त लर्निंग डिसॅबिलिटीज असतील किंवा त्यांच्या मेंदूमध्ये किंवा त्यांच्या वाढीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. भविष्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन डॅमेज होऊ शकतात, लाईक लिव्हर असेल, बोन असेल किंवा इतर कुठलेही ऑर्गन डॅमेज होऊ शकतात. कारण की मोस्ट ऑफ द अल्ट्रा प्रोसेस फूड इन्क्लुडिंग चॉकलेट टॉक्सिक मेटल्स वापरले जातात. लीड असेल, कॅडमियम असेल, बऱ्याच अल्ट्रा प्रोसेस फूडमध्ये हे घातक टॉक्सिक मेटल्स वापरले जातात आणि हे प्रूव्हन बाय रिसर्च आहे. आणि अर्थातच जर का झोपायच्या आधी देखील एखाद्या लहान मुलाला तुम्ही जर का चॉकलेट दिली तर त्याची स्लीप सायकल डिस्टर्ब होऊ शकते, कारण अर्थातच चॉकलेटमध्ये कॅफीन आणि थिओब्रोमाइन असतं. त्यामुळे शक्यतो झोपायच्या आधी काय, लहान मुलांना शक्यतो एका सर्टन एजपर्यंत चॉकलेट देणं टाळा. अडल्ट्समध्ये होतं काय, खूप जे चांगल्या ब्रँडचे डार्क चॉकलेट्स असतात त्यामुळे काहीच रिस्क नसते मोठ्या माणसांना, कारण की मोठ्या माणसांची वाढ ही पूर्णपणे झालेली असते. पण मिल्क चॉकलेट असू दे किंवा डार्क चॉकलेट असू देत, लहान मुलांना त्यापासून शक्यतो दूर ठेवा. यामध्ये 7वा पदार्थ आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस अँड मेयोनीज. तुमचा चिली सॉस असेल, बेबीक्यू सॉस असेल, सोया सॉस असेल, मेयोनीज असेल किंवा टमॅटोच्या नावाखाली त्यामध्ये नुसताच लाल रंग, तेल, सोडियम, वेगवेगळ्या प्रकारचे फॅट्स असा तुमचं सगळं घातलेला टमॅटो सॉस असेल, हे सगळे पदार्थ लहान मुलांपासून, ह्या सगळ्या सॉसच्या बाटल्या लहान मुलांपासून शक्यतो दूर ठेवा आणि हे पदार्थ चुकून सुद्धा लहान मुलांना देऊ नका. मोस्टली हे काही सॉस चायनीज पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात, पण शक्यतो ते पदार्थच लहान मुलांना देऊ नका. असं म्हणतात की एखाद्या माणसाचा अख्खा जन्म कमी पडेल की त्याला अख्ख्या आपल्या भारत देशामधले वेगवेगळे पदार्थ खायला, तर आपण ते अख्खा जन्म कमी पडेल. म्हणजे तुम्ही विचार करा की काय लेव्हलची व्हरायटी आपल्याला आपल्या देशामध्ये अन्नपदार्थांची मिळते. आपण ती सोडून चायनीज, वेस्टर्न, इतर वेगवेगळ्या कल्चरचे फूड्स ट्राय करायला लागलेलो आहोत आणि अर्थातच त्याचे परिणाम हे आपलं शरीर भोगतं आहे. या सगळ्या पदार्थांमध्ये आपल्या जिभेला हायपर पॅलेटेबल बनवण्यासाठी असे काही पदार्थ वापरले जातात की जे आपण खाताच आपल्या मेंदूमधले न्यूरोट्रान्समिटर्स ट्रिगर होतात आणि त्यामुळे आपल्याला ते पदार्थ सतत हवेहवेसे वाटायला लागतात.
आणि अर्थातच हे सगळे पदार्थ खाल्ल्याने परत परत तेच डायबिटीज असेल, BP असेल किंवा हायपरटेन्शन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर असतील किंवा ओबेसिटी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे हृदयासंबंधित आजार आपण आपल्या शरीराला देत असतो. ॲज अ पॅरेंट आपल्याला ही एक गोष्ट समजली पाहिजे, की जेव्हा आपण हे पदार्थ किंवा हे प्रॉडक्ट्स आपण जेव्हा घेत असतो, हे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड जेव्हा आपण आपल्या मुलाला देत असतो, तेव्हा यामुळे जगातली कुठली तरी कंपनी प्रॉफिटेबल होत असते, ती कुठला तरी धंदा बनवत असते. आपण त्यांच्या खिशामध्ये पैसे देत असतो, पण शरीर खराब मात्र आपल्या मुलाचं किंवा आपलं स्वतःचं देखील होत असतं. ही केवळ एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते. यामध्ये ते फक्त 4च गोष्टी बघतात. पहिलं तर ते एकतर ॲज अ लहान मुलालाच त्या ब्रँडमध्ये मॉडेल म्हणून घेणार. दुसरं म्हणजे कलरफुल लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटणारं असं ते ब्रँड नेम देणार. तिसरं म्हणजे कुठलातरी फेमस कार्टून असेल किंवा कुठलातरी फेमस सेलिब्रिटी ते त्याच्यामध्ये किंवा ॲज अ फेस ऑफ दॅट ब्रँड ते घेणार. चौथं म्हणजे काहीतरी पझलच दे किंवा फ्रुट्सचे असतील किंवा शेप्स असतील किंवा फूड्स असतील, व्हॉटेव्हर जे काही असेल त्याचा ते वापर करतात. ही फक्त व्हिज्युअल्स आपल्या डोळ्यांशी खेळली जाणारी मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते. आणि कधी-कधी तर असे कॅप्शन्स यूज केले जातात, मोस्टली अतिशयोक्तीवाले कॅप्शन्स वापरले जातात, जेणेकरून ते लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटतील. उदाहरणार्थ डेंजरसली चीझी. यामुळे अर्थातच त्यांना ते हवंसं वाटतं आणि आपण हे प्रॉडक्ट सातत्याने घ्यायला लागतो. या आणि अशा अनेक स्ट्रॅटेजीज त्यांना माहिती असतात. त्यांना माहिती असतं आपण कुठे, कसं, काय काम केल्यावरती, कशी ॲडव्हर्टाईज बनवल्यावरती आपलं प्रॉडक्ट खपणार आहे, हे त्यांना प्रॉपरली माहिती असतं आणि त्यामुळेच ती कंपनी मोठी होत असते. कारण की आपण सातत्याने त्या कंपनीच्या वस्तू घेत असतो. ह्या पूर्ण स्ट्रॅटेजीच्या मागे किंवा ह्या पूर्ण मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या मागे एकच गोष्ट काम करते, ती म्हणजे आपले व्हिज्युअल इफेक्ट्स. त्यांना माहिती असतं की आपल्या डोळ्यांशी कसं खेळायचं. व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो, इमिडिएटली एखादी व्यक्ती त्याच्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी त्यांना त्यासाठी जे जे करता येईल ते सगळं ॲडव्हर्टाईजच्या किंवा मार्केटिंगच्या माध्यमातून ते करत असतात आणि ह्याचाच परिणाम म्हणजे आपण सातत्याने त्या वस्तू घ्यायला लागतो किंवा एखादी गोष्ट फ्री दे किंवा चिप्सच्या पॅकेटमध्ये एखादं गेम किंवा कार टाकून दे. हे सगळं त्यांना माहिती असतं. ह्याच गोष्टींना लहान मुलं अट्रॅक्ट होतात आणि ते स्वतः किंवा आईवडिलांकडे त्या पदार्थांचा हट्ट करायला लागतात. या सगळ्यामागे पालकांना जर का समजलं की त्यांचा फक्त बिझनेस ग्रो होत आहे, ज्या दिवशी आपण स्वतः ठरवून बिस्किट असेल, चिप्स असेल किंवा वेगवेगळे फ्रूटचे ज्युसेस असतील घेणं बंद करू, त्या दिवशी ॲटोमॅटिक त्यांचा धंदा खाली येणार आहे. सो आपण ॲज अ पॅरेंट किंवा तुम्ही स्वतः देखील जर खात असाल, तर अर्थात ते कमी केलं पाहिजे किंवा पूर्णपणे बंद केलं पाहिजे. कारण की हे लाँग टर्म हेल्थच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. आणि आजकाल तर सगळे वेगळी सीरीज असेल किंवा मूव्हीज बघताना असू दे, तोंड रिकामं ठेवून कसं चालेल म्हणून रात्री अपरात्री कुठल्याही वेळेला हे चिप्स असेल, चॉकलेट्स असतील, काहीही खायला लागलेले आहेत. यामुळे आपल्याला फायदा तर काहीच होत नाही, पण नुकसान मात्र पूर्णपणे होत असतं. सो तुमच्या घरामध्ये जर का तुम्ही सातत्याने हे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स खात असाल किंवा आणत असाल किंवा लहान मुलं देखील जरी खात असतील, तर याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे. हे प्लास्टिकमधून येणारे चिप्स असतील किंवा कॅनमध्ये मिळणारे तुमचे वेगवेगळे ज्युसेस असतील, फ्रूट ज्युसेस असतील किंवा तुमच्या इन्स्टंट नूडल्स असतील, हे जे काही पदार्थ तुम्ही जर का सातत्याने सेवन करत असाल, तुमचा महिन्यामधला इनटेक जर तुम्ही तपासून बघू शकता, तुम्ही महिन्यामध्ये किती वेळा खात आहात. जर का तुम्ही सातत्याने ते खात असाल, तर ॲटलीस्ट सुरुवातीला तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करा आणि एका पॉईंटला येऊन ते पूर्णपणे बंद करा. आणि लहान मुलांना तर कृपया याच्यापासून दूर ठेवा. कारण की तुम्ही स्वतःचं शरीर तर बिघडवत आहातच, पण लहान मुलांच्या लाँग टर्म हेल्थवरती त्याचा आतून परिणाम होत असतो. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे.
सो जे काही खाताय ते शक्यतो होममेड घरी बनवलेलं ताजं अन्न खाण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ, प्रॉस्पॅरिटी अँड गुड फूड. थँक्यू सो मच.